नमस्कार. डॉक्टर राजेश गोटेकर, प्रोफेसर आणि एच.ओ.डी. ऑफ्थॅल्मॉलॉजी, भारती हॉस्पिटल, सांगली. आज मला दिलेला विषय आहे आय हेल्थ आणि स्क्रीन टाईम. तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की पोस्ट कोविड आतापर्यंत आपण फक्त पुस्तकं किंवा वर्तमानपत्र याच्यावरूनच वाचन करत होतो, परंतु पोस्ट कोविड सर्व काही बंद असल्यामुळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म जास्त वाढले. शाळेत जाणारी मुलं किंवा वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंग कॉलेजच्या मुलांनासुद्धा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जॉईन व्हावं लागले, किंवा आपण मीटिंग्ज म्हणू, आपण त्या मीटिंगसुद्धा ऑनलाईन व्हायला लागल्या. त्यामुळं असं झालं की लोकांचा कॉम्प्युटर पाहण्याचा वेळ हा वाढला. तर कॉम्प्युटर आणि आपण जे प्रिंट मीडिया म्हणतो, प्रिंट मीडियामध्ये जे अक्षर असतात ती शाई त्याची एकसारखी असते, पण तो कॉम्प्युटरमध्ये काय होतं की प्रत्येक वेळेला लाईट त्यातून उत्सर्जित होत असल्यामुळं प्रत्येक वेळेला डोळ्याला त्यावर फोकस करावं लागतं, आणि त्यामुळं काय होतं की डोळ्याची पापणीची उघडमीठ ही कमी होते, आणि त्यामुळं डोळ्यात जी काही अश्रू तयार होत असतात त्या अश्रुग्रंथीतून जे डोळ्याला आपण मॉइस्ट म्हणूया की तसं करण्याचं जे काम आहे ते कमी होतं. पापण्याची उघडमीठ कमी झाल्यामुळं बाष्पीभवन डोळ्यातल्या पाण्याचं जास्त असल्यामुळे लोकांना ड्रायनेस ऑफ आईज हा सुरू होतो. त्यामध्ये आपण असं म्हणूया की डोळ्यामध्ये फॉरेन बॉडी सेन्सेशन्स किंवा डोळ्याला लाली येणे, आणि शक्यतो हे दिवसभराचं कॉम्प्युटरचं काम केल्यानंतर बऱ्याच लोकांच्यामध्ये हे आढळतं. 6 ते 8 तास जे लोक कॉम्प्युटरवर बसून काम करतात. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कॉम्प्युटरला बसतानासुद्धा त्यांना बसण्याची योग्य पद्धत, म्हणजे त्याला अर्गोनॉमिक्स असं म्हणतो, की कॉम्प्युटर किती अंतरावर असावा, आपली बैठक व्यवस्था कशी असावी, स्क्रीन कुठं असावा, हे बऱ्याच वेळेला माहीत नसतं, आणि त्यामुळे लोकांना त्रास होतो. तर आमच्याकडे ज्या वेळेला रुग्ण येतात की त्याला आपण आता कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असं म्हणतो, तर त्याला आम्ही 20-20-20 रूल असं सांगतो. आपल्याला आता T20 माहीतच आहे, तर हे सुद्धा एक 20-20-20 लक्षात ठेवायला हरकत नाही, की ज्या वेळेला तुम्ही कॉम्प्युटरचं काम करता त्यावेळेला 20 फूट काम झाल्यानंतर 20 मिनिटानंतर 20 फूट दूर अंतरावर डोळ्याची दृष्टी 20 सेकंदापुरती ठेवावी, असं दर 20 मिनिटांनी करावं. अमेरिकन ऑप्टोमेट्री असोसिएशननं तर असं सांगितलेलं आहे की 15 मिनटं काम तुमचं झाल्यानंतर थोडंसं तुमच्या खुर्चीवरून तुम्ही उठून थोडंसं एरझाऱ्या घातल्या पाहिजेत, म्हणजे शरीराला पण व्यायाम होतो आणि डोळ्याला पण. आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही सांगताना हा एक रूल पाळा असं सांगतो. लाईटनिंग आपण म्हणूया की त्या रूममधलं लाईटिंग कंडिशन कशी असायला हवी, त्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरून लाईट रिफ्लेक्ट नाही झाला पाहिजे, जेणेकरून तुमच्या डोळ्याची क्षमता ही चांगल्या पद्धतीनं वापरता आली पाहिजे, असं मला सांगायचं आहे. जर लुब्रिकेटिंग आयड्रॉप्स आपण टाकूनसुद्धा डोळ्याला कोरडेपणा वाटत असेल तर बाजारामध्ये मिळतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण डोळ्याला लुब्रिकेटिंग आयड्रॉप्स, म्हणजे डोळ्यामध्ये पाणी तयार कमी होत असल्यामुळे काही आपण ड्रॉप्स वापरू शकतो, आणि कॉम्प्युटरच्या वापराला आपल्याला विचारपूर्वक डोळ्याचा वापर करता येतो.